साहेबांचं भाषण झाल्यानंतर कोणी 2 मिनिटं उठू नका. ज्या 4 सरपंचांच्या हस्ते आजचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे आणि ज्या मातेच्या माध्यमातून भूमिपूजन होणार आहे त्या हिराबाई रामचंद्र गावडे आणि 4 सरपंच, त्यामध्ये वाणी साहेब आहेत, शंकरराव वाणी साहेब, अरुण शेठ वऱ्हाडी, रमेश शेठ खांडगे आणि शिवाजीराव गावडे पाटील या 4 सरपंचाचा सन्मान होईल. तसेच आताच राम मंदिरासाठी या ठिकाणी बाजार समितीचे संचालक संतोष भाऊ चव्हाण यांनी 2,22,000 रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे, त्याचाही त्या ठिकाणी आपण स्वीकार करणार आहोत. त्यानंतर सायकल वाटप आणि किट वाटपाचा कार्यक्रम होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. उपस्थित सर्वच मान्यवर बंधू व भगिनी, उशीर खूप झालेला आहे म्हणून मी थोडक्यातच बोलणार आहे. पण आज आपल्या गावामध्ये पुंडलीकरना खांडगेंच्या नावाने वेश उभी राहते, याचा सर्वात जास्त आनंद कोणाला असेल तर तो आमच्या बेनके परिवाराला आहे. कारण अण्णा हे बेनके साहेबांचे गुरु होते आणि बेनके साहेब, अण्णा, पंकज महाराज आणि त्यांच्याशी अनेक साथीदार ज्यांच्या हस्ते आपण इथे भूमिपूजन करतोय ते पंकजच्या मातोश्री हिराबाई तर आहेत, पण अण्णांबरोबर ज्यांनी काम केलं ते शिवाजीराव गावडे पाटील असतील, शंकरराव वाणी असतील, रमेश खांडगे असतील, चैतन्य वऱ्हाडी असतील, असे दिवंगत नेते मंडळी जे अण्णांबरोबर काम केलं होतं ते कैलासवासी मारुती बापू चव्हाण असतील, कैलासवासी वल्लभ भाऊ तपटे असतील, कैलासवासी गंगाराम मराठे असतील, कैलासवासी भगवान कोकरकर असतील, लोकवाणी गुरुजी असतील, या सर्वांनी बैठक हे गावची ठेवली. आणि त्यानंतर पंकज महाराज तुम्ही आल्यानंतर ही बैठक पुन्हा एकदा निर्माण झाली की काय असं चित्र आम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीत इथं पाहायला मिळतं. मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो. ही वेश ही फक्त अण्णांच्या नावापुरती वेश उभी आहे असं मला वाटत नाही. ही जी वेश असणार आहे हे गावचं एक अधिष्ठान प्रस्थापित होणार आहे. ह्या गावण्याची पूर्वीपासूनची जी बांधिलकी त्याचा उल्लेख आशाताईपासून नाना असतील, संतोष तुम्ही सर्वांनी केला. हे अधिष्ठान तुमच्या अनेक पिढ्यांपर्यंत घेऊनचं काम करेल हा एक विचार त्याच्या मागं पंकज महाराज तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा आहे, विचार मला पूर्णपणे जाणीव आहे. पंकज महाराज हे माझे कॉलेज जीवनापासूनचे मित्र, म्हणजे बेनके साहेबांबरोबर काम करत असताना कॉलेज जीवन संपून जेव्हा मी जुन्नर तालुक्यामध्ये आलो तेव्हा काही 7-8 मित्र मंडळी होती की त्यांच्याबरोबर मी मोटरसायकल चालवत गेलो. त्यामध्ये पंकज महाराज हे माझ्या होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुद्धा. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, पण त्यांना असं काय अनुभव आला, काय झालं काय माहिती, त्यावेळी राजकारण होतं केला. अजितदादांनी फोन केला, वळसे पाटलांनी फोन केला, तर असं होता तो प्रवास झाला. त्यांनी व्हॉइस नावाची एक संस्था काढली. व्हॉइस नावाच्या संस्थेमध्ये चंद्रकांत शेठ आपल्या तालुक्यातले काही जिल्हा परिषद सदस्य, काही सरपंच, मी नाव घेणार नाही, आणि जिल्ह्यातले पण काही आहे, त्यांनी धारिष्ठीने भाषण कसं करायचं तर ट्रेनिंग पण महाराष्ट्रातून घेतलं. म्हणून त्यांनी अनेक लोकांना ट्रेन केलेलं आहे. मग त्यांनी त्यांच्या शिक्षणामुळे बाहेर गेल्यामुळे फक्त राजकारणापुरतं सीमित राहता शेळकेताई त्यांनी अनेक उद्योगपतींना पर्सनली डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग कोर्स घेतलं. आणि ते ट्रेनिंग कोर्स घेत असताना आपण या पृथ्वी तलावर जे जन्माला आलेलो आहे, आपण जे ज्ञान आत्मसात करणार आहे, हिंदू परंपरांचे जे अध्यात्माचं ज्ञान आपल्या पूर्वजांपासून महाराजांपासून आपल्याला प्राप्त झालंय, त्यातून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणून त्यांनी एक दिवशी आळंदीला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बावनकुळे साहेबांनी त्यांच्यासमोर अशी घोषणा केली की मी माझं जीवन आता अध्यात्माच्या प्रती समर्पित करत आहे. संसारिक जीवन जे माझ्या कुटुंबाचं असेल त्याचा मी त्याग करत आहे. आणि जड अंतःकरणाने त्यांनी हा जेव्हा निर्णय घेतला, त्यांचं ध्येयधारणाची संकल्पना त्यांनी त्या दिवशी केली. माझ्या आयुष्यातली मी जी काही कमाई करेन, म्हणजे ते तर कमाई करतच नाही, पण जे काही अध्यात्मासाठी वगैरे करेन मी माझ्या कुटुंबाच्यासाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा वापरणार नाही असं त्यांनी तेव्हा सांगितलं.
तेव्हा माझ्याही डोळ्यात आपसुक पाणी आलं की कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांची अशी जर भावना असेल आणि ते जर समाजाप्रती एवढे मोठं कार्य करत असेल तर आम्ही सगळे त्याची मित्रमंडळी, आम्ही सगळे त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहोत. त्यांना काही कमतरता भासणार नाही आणि त्यांची वाटचाल पुढं अशीच करत राहू. म्हणून पंकज महाराजच्या पुढे जातात ते एकटे नाही जातात, आपण सगळे त्यांच्या पाठीमागे आहोत आणि आपल्या रूपाने ते पुढे जातात अशी आपली सगळ्यांची भावना आहे. म्हणून त्यांनी आपल्या सर्वांना इथे एकत्रित बोलवलं आहे. मी मनपूर्वक पंकज महाराजचा आभार मानतो. एक चांगला विचार घेऊन अण्णांच्या नावाने ही तर वेळ सुरू राहतील, विचार पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहील. त्याचबरोबर इथं आल्यानंतर राम मंदिराची आपसूकच चर्चा होती. मागच्या काळामध्ये शासनाकडून आशाताई असतील, मी असेल आणि सगळे मिळून या गावच्या मंदिराच्या परिसरातल्या सभागृहासाठी एक कुटुंब आहे. तर आता अजून आम्हाला निधी पाहिजे म्हणून मंत्री महोदयांकडे भेटल्यानंतर त्यांनी अंदाजपत्रक सादर करायला सांगितलं आणि 2.5 कोटी रुपयाचं अधिकाऱ्यांना भेटून पुढच्या सभामंडप आणि त्याच्या परिसरातल्या कामाचं तयार केलं आहे. ते कलेक्टर म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवलंच होत आहे. तर भविष्यात निश्चित आता शरददादाचे आमदार आहेत, ताई असेल, मी असेल, आम्ही सगळे मिळून या मंदिरासाठी शासनाकडून जे काय आणायचं ते प्रयत्न करूच. माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती असणार आहे की अनेक नाते तिचे दान करण्यासाठी इच्छुक. फक्त या मंदिराचे जे ट्रस्ट असेल त्याच्या चॅरिटी कमिशनरकडे असणारे जे कागदपत्र असतील त्यांच्या ऑडिट रिपोर्टच्या संदर्भात जे काही गोष्टी अपडेट करायचे असतील ते करणं खूप गरजेचं आहे. ते जर नाही केले आणि मोठ्या कंपनी किंवा एखाद्या मोठ्या संस्थेला जर दान करायचे असेल त्यांची इच्छा आहे पण फक्त कागदपत्र त्या रूपात नीट नसल्यामुळे ते होऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी गावकऱ्यांनी एकत्रित बसून त्याच्यात सुचवता आणू. ते जर व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये आणला तर आपल्याला अजून त्याच्यामध्ये मदत करता येईल आणि जे कोणी कुठल्याही स्वरूपाची कशी मदत करेल ते स्वीकारून पुढे जाण्याचं काम हे राम मंदिराच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये करूयात. मी पंकज महाराजच्या या कार्याला, तुमच्या गावच्या कार्याला, बेंचके परिवार आणि जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने आणि उपस्थित सगळेच मान्यवरांच्या वतीने जे जे बोलू शकले नाही, विशेषतः वडगाव तालुक्याचे मंत्री आहेत, अनुरोध कुठे आले, हे सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि चांगलं कार्य स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुम्ही हे पार पडताय. मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. आमदार कार्यकुशल कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मुंबई या ठिकाणी क्राईम ब्रँच मध्ये काम करत आहेत. अतिशय नावलौकिक आहे ते रवींद्र अंबोजी वाणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशन यांना काल भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपतीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत करूया. या ठिकाणी मी सर्वांनी पुढे यायचे आणि तो धनादेश आपल्या आमदार साहेब असतील, आशाताई असतील, संतोष नाना असतील यांच्या वतीनं, संतोष दादा यांच्या वतीनं आपण स्वीकारायचा आहे. आणि यानंतर फक्त सत्कारामध्ये ज्यांच्या हस्ते आज या प्रवेशद्वाराचं भूमिपूजन होणार आहे त्या हिराबाई रामचंद्र गावडे, शिवाजीराव गावडे पाटील, शंकरराव वाणी साहेब, रमेश शेठ ठाणगे, चैतन्य प्रभू वराडे, श्रीमती हिराबाई रामचंद्र गावडे, रमेश शेठ ठाणगे. आपल्याला सर्वांना विनंती आहे कृपया आपण पुढे यायचे. सर्वांचा या ठिकाणी एक केशर आंब्याची 250 रुपयाची हुंडी तसेच श्रीरामाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. आलेल्या मान्यवर मंडळींना विनंती आहे कार्यक्रम संपण्यापूर्वी सर्वांची भोजनाची व्यवस्था, सर्व मुलांची भोजनाची व्यवस्था, आज गोकुळाष्टमीचा सण असल्या कारणानं या ठिकाणी आपल्या बाजूच्याच हॉलमध्ये सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला उधळी मारायची आहे सपाटे, मनोहर पंडित सपाटे, अर्जुन हरिदास सापटे, त्यामध्ये वाणी मायामध्येचे सायकल दिनांक विश्वजित गणेश गुरवे, यशराज विशाल वाणी, दिव्या सचिन जगमुली, युवराज शंकर शिंदे.
सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भोजन केल्याशिवाय जायचं नाही. यानंतर लगेच हरिभक्त परायण गुरुवर्य कैलासवासी वैकुंठवासी पूर्णिकांना नदीचे खांडे प्रवेशद्वार व सुशोभीकरण यांचा फुलरी मारण्याचा कार्यक्रम लगेचच त्या ठिकाणी होणार आहे. कबड्डीची मुलं पुढे या. फुलरी मारण्याचा कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी भोजन व्यवस्था केलेली आहे. येतो ना एक मिनिट इकडे लक्ष द्या इकडं इकडे लक्ष द्या झालं का बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.